हे पी सी एस काय आहे? शारदाजींनी कपाट उघडताच म्हणाल्या, आई तुला एवढं माहीत नाही का? PCM म्हणजे प्रांतीय नागरी सेवा. अनन्याजवळ जात तिची आई म्हणाली, हो हो काहीतरी असेल, पण मला यात फरक पडत नाही. त्याने, आई तू माझ्या मागे का लागली आहेस? माझ्याकडे सध्या या गोष्टींसाठी वेळ नाही आहे. अवन्या, उद्या मुलीकडची मंडळी तुला भेटायला येणार आहेत आणि तू तुझ्या बाबांना खूप तयारी करायला सांगितली आहे. पण आई माझं एक ऐक, मला खूप दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला आणि बाबांना न सांगता मी PCMची परीक्षेची तयारी केली होती आणि परीक्षेतही दिली होती. आता 2-3 महिने झाले आहेत. मुख्य परीक्षेचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत तू हे लग्न पुढे ढकलू शकत नाहीस का? अवन्या तिच्या आईच्या हातात धरून म्हणाली, काय काय म्हणलीस? मी तुझ्या लग्नाचा विषय पुन्हा पुढे ढकलू का? अवन्या, तुझ्या वडिलांचा स्वभाव कसा आहे हे तू विसरली आहेस का? मी त्यांना तुझ्या इंजिनिअरिंगसाठी मोठ्या कष्टाने पटवून दिले होते आणि इथे तू अजून एक नवीन गोंधळ घालायला मला सांगत आहेस. कपाटातून एक सुंदर साडी काढताना त्या म्हणाल्या. मग तू आपल्या मुलीकडे बघून म्हणाल्या, मला सांग, काही न विचार करता हे पाऊल उचलण्यासाठी तुला काय गरज होती? आणि ही नागरी सेवा परीक्षा देऊन तू काय करणार? मुलीच्या कुटुंबातील फक्त शिकलेली मुलगीच हवी. तो मुलगा नोकरी करतो. आई तू शांत बस, माझं ऐकशील का एकदा प्लीज? तिची एकुलती एक लाडाची मुलगी अशी विनवणी करताना पाहून शारदाजी आपले काम बाजूला ठेवून पलंगावर बसून म्हणाल्या, चांगले आहे, तू म्हणतेस ते सर्व नीट ऐकून, पण यावेळी बाबा ऐकतील असे समजू नको. मला तुझ्यासाठी त्यांच्याकडून एकदा सल्ला ऐकायला मिळेल. त्यांचा स्वभाव तुला तर माहीत आहे. शिवाय त्यांची प्रकृतीही आजकाल ठीक नाही. मला पुन्हा घरात कोणतेही त्रास नको. ठीक आहे, मी तुझ्या बोलण्याला सहमत आहे. आता ऐक, ही राज्य नागरी सेवा परीक्षा काही सामान्य परीक्षा नाही. आई तुला माहीत नाही, मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. राज्य नागरी सेवेची ऑफर केलेली सर्वात प्रतिष्ठित प्रशासकीय नोकरी मानली जाते. या पदावर निवडलेल्या उमेदवारांनी नियुक्ती थेट राज्यपालाकडूनही केली जाते. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि महसूल प्रशासन व्यवस्था राखणे हे PCMC अधिकाऱ्यांचे काम असते. कुणास ठाऊक, या नोकरीत मला कलेक्टर होण्याची संधीही मिळू शकते. तुझी मुलगी कलेक्टर झाली तर तुला आवडणार नाही का आई? अवन्याने आईच्या हातात हात घेत विचारले. अवन्याचे बोलणे ऐकून शारदाजी क्षणभर आपल्या मुलीच्या स्वप्नात हरवल्या. अचानक आपल्या विचारातून बाहेर पडून त्या म्हणाल्या, हे बघ अवन्या, तू मला तुझ्या मृद शब्दांनी पटवून देत, पण तुझ्या बाबांची खात्री आहे मी तुला देऊ शकत नाही. तरीही चांगली संधी मिळाली तर आज तुझ्या बाबांशी मी बोलण्याचा प्रयत्न करेन. हो, पण उद्या मुलीकडच्या मंडळींना भेटावं लागलं त्यात अजिबात संकोच होणार नाही. अगं आई, माझी प्रिय आई, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुला माहीत आहे ना, तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. अवन्याने आईला मिठी मारली. ठीक आहे, बरं आता जास्त मस्का लावायची गरज नाही, चल मला खूप काम आहेत. असं म्हणत शारदाजी पुन्हा कामात व्यस्त झाल्या. 25 वर्षाची अवन्या लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होती. तिचे नेहमीचेच स्वप्न असायचे की ती घरात सगळ्यांना आवडत असे. पण तिचे वडील काहीसे कडक स्वभावाचे होते. त्यांचे आपल्या मुलीवर प्रेम नव्हते असे नाही, पण त्यांनी थोडे शिक्षण आणि लग्न करून सासरी जाऊन सर्वांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या कडक स्वभावामुळे अवन्याने तिच्या मनातील इच्छा अनेक वेळा दाबून ठेवल्या होत्या. तिला नेहमी काहीतरी वेगळं करायचं होतं, पण वडिलांसमोर ती काही करू शकत नव्हती. त्यामुळे अवन्याला प्रत्येक वेळी तिच्या आईची मदत घ्यावी लागायची. शारदाजी प्रमाणेच तिलाही दिल्ली शहरातील महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या वडिलांकडून कित्येक विनवण्या कराव्या लागल्या हे तिला चांगलेच आठवत होते. बऱ्याच वादविवादानंतर असे ठरले की अवन्याने अभियांत्रिकी पदवी पूर्ण करता तिच्या दर्जेप्रमाणे मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले जाईल. त्यावेळी अवन्याकडे सहमती देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिला महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला, पण सिव्हिल सर्व्हिसमध्ये नोकरीची स्वप्न तिला रात्री झोपू देत नव्हती.
प्रत्येक वेळी जेव्हा ती झोपेतून उठायची तेव्हा तिच्या मनात एकच विचार होता की आपण एकदा तरी नागरी सेवा परीक्षेसाठी प्रयत्न करावे. लाखो बंधने असतानाही तिने आपली स्वप्ने मारू दिली नाहीत. शेवटी एके दिवशी तिने ठरवलं की काहीही झाले तरी ती इंजिनिअरशी सोबत नागरी सेवा परीक्षेची तयारी करेलच. वेळ निघून गेली आणि अवन्या तिच्या अभ्यासात पूर्णपणे मग्न झाली. 3 वर्षांनंतर कॉलेजमध्येच त्यांनी कॅम्पस सिलेक्शन झालं. दिल्लीत एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कॉलेजचे शिक्षण पूर्ण होण्यात तिला नोकरीचे ऑफर लेटर दिले होते. तिचे ऑफर लेटर पाहून तिचे आईवडील खूप खुश झाले. पण त्याचबरोबर अभ्यास संपला, अजून 1 वर्ष बाकी आहे. या दरम्यान अवन्यासाठी चांगला मुलगा सापडला तर हे सांगायला तिच्या घरचे विसरले नाही. अवन्याला तिच्या वडिलांचे बोलणे वाईट वाटले नाही, पण तिच्याबद्दलचे प्रेम आणि त्यांच्यात कडकपणा दडले होते. ती परीक्षा पूर्ण व्हायला 1-2 वर्ष लागतील हे माहीत होते. परीक्षा झाली आणि तिला आता परत चान्स मिळणार नाही हे तिला माहीत होते. मुलाकडच्या लोकांनी आता अवन्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, म्हणूनच त्यांना घरी यायचे होते. अवन्या तिच्या आईला कसे तरी लग्नाचा मुद्दा काही महिने पुढे ढकलण्यासाठी पटवून देत होती. हे एकमेव कारण तिने निवेदन सादर केले होते की आता एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल तिने आपल्या होणाऱ्या पतीशी कसे बोलावे हे सर्व काही शारदाजींच्या हातात होतं. त्याच रात्री जेवणानंतर सरलाजी त्यांचे पती राकेशजी सोबत बाहेर फिरत होते तेव्हा त्यांनी अवन्याच्या PCS परीक्षेबद्दल सांगितले. सुरुवातीला अवन्याच्या बाबांना खूप राग आला. तुझ्या लाडकीला तू बिघडवले आहेस. तुम्ही दोघींच्या जिद्दीमुळे मी तिला अभियांत्रिकी करायला संधी दिली, पण आता तिची हिंमत बघ. नागरी सेवेमध्ये नोकरी ही काही सोपी गोष्ट आहे का? कित्येक वर्ष लागतात पण यश मिळत नाही आणि का ते समजत नाही. मुलगी जितक्या लवकर तिच्या घरी जाईल तितके चांगले. काळ अजिबात चांगला राहिला नाहीये. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला समजले आहे, परंतु आपल्या मुलीची प्रतिभा आहे ती देखील तुम्हाला दिसत आहे. तिच्या प्रतिभेचा आपण आदर केला पाहिजे. सरदाजी म्हणाल्या, मी कधी म्हणले की आपली मुलगी हुशार नाही? हा माझा अभिमान आहे. मी तिची शत्रू आहे का? मी तिच्या कल्याणासाठीच सर्व काही करत आहे. राजेशजी म्हणाले. बराच वेळ दोघेही आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल बोलत राहिले. सर्व प्रयत्न करूनही अवनीची आई तिच्या बाबांना पटवू शकली नाही की राजेशजी म्हणाले, नको, PCMCचा निकाल कधी लागेल ते लागू दे. मला हे जाणून घ्यायचे नाही. अशा परीक्षांवर माझा विश्वास नाही. इतकं चांगलं नातं स्वतःहून आलं असं मुलगा शोधून पण सापडणार नाही. मुलगा आणि त्याचे कुटुंब दोघेही खूप छान आहेत. समजा अवन्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवडली गेली तर ती लग्नानंतर मुलाखत देईल. त्यात काय मोठे आहे? त्यांचे म्हणणे ऐकून शारदाजी म्हणाल्या, पण त्यावेळी तिच्या सासरच्यांनी तिला साथ दिली नाही तर? तुम्ही आधीच तिच्या सासरच्या लोकांमध्ये SER प्रक्षेपण शोधायला सुरुवात केली आहे. मला असे लोक आवडत नाहीत. त्यांना स्वतःची एक मुलगी आहे आणि मुलालाही खूप शिकलेलं आहे. अशा परीक्षांमध्ये नंतर मुलाखतीत बराच वेळ जातो. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. माझी एक गोष्ट नीट ऐक. आपल्या मुलीला वय जास्त झाल्यानंतर चांगले स्थळे येणार नाहीत. खूप झाले आता. यावर कुणी काही बोलणार नाही. तू अवन्याला उद्या तयार राहायला सांग. उद्या तिला पाहायला मुलगा येणार आहे आणि तिला नीट समजावून सांग. त्यांच्यासमोर फालतू बोलू नकोस. राजेशजी यांनी आपले मत मांडले होते आणि निर्णय दिला होता. अवन्याला जेव्हा हे कळले तेव्हा तिचे मन दुःखी झाले. त्यावेळी वडील आपली विनंती मान्य करतील अशी आशा तिला वाटली माहीत नाही, पण ती तिच्या खोलीत गेली. तिने दार बंद केले, दिवे बंद केले आणि डोळ्यातून अश्रू घेऊन ती बेडवर पडली. रात्री उशिरापर्यंत ती रडत राहिल्यानंतर झोपेने तिला कधी मिठीत घेतले तेच तिला कळले नाही. दुसऱ्या दिवशी सगळी कामं एकदा रोबोसारखी यंत्रणाप्रमाणे केली जात होती. ती तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. आईने सांगितल्याप्रमाणे ती करत राहिली. मुलगा आणि मुलाकडची मंडळी संध्याकाळी ठीक 5 वाजता घरी पोचले. शारदाजींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर बाकीचे उपक्रम स्वतःच चालू राहिले. मुलाचे नाव राहुल होते. चहा देताना अवन्याने राहुलकडे पाहिले. तो दिसला सुंदर आणि सुबक होता. तेव्हा राहुलची आई म्हणाली, आम्ही आमच्यासोबत इतर नातेवाईकांना आणणार होतो, पण राहुलला ते मान्य नव्हते. त्यांना वाटले की
अव्यस्त वाटू लागेल. राहुलची बुद्धी आज बोलण्यात स्पष्ट दिसत होती. दोन्ही कुटुंब काही वेळ बोलत राहिली. काही वेळाने अवन्या आणि राहुलला एकमेकांशी बोलण्यासाठी एकांतात पाठवले. दोघांनाही एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांच्या घरच्यांकडून आधीच माहिती होत्या. तरीही राहुलने अवन्याला अनेक प्रश्न विचारले, ज्यांनी अवन्याने खूप छान उत्तरं दिले. राहुलचा चांगला स्वभाव आणि त्यांचे चांगले बोलणे ऐकून अवन्याने हिंमत एकवटून त्याला विचारले की मी तुला काही विचारू शकते का? हो विचारा. आपल्या इतका बोलण्यात एकांत बसवला आहे. असे खूप वेळानुसार मी एकटाच तुम्हाला प्रश्न विचारत आहे. तू मलाही विचारले नाहीस. राहुलचे हे म्हणणे ऐकून अवन्याने पुढे विचारले, तुमची भावी पत्नी सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून आली तर तुम्ही काय कराल? अवन्याचे प्रश्न विचारला तेव्हा राहुल हसला आणि पावले इकडे तिकडे चालू लागला. अवन्या म्हणाली, मी चुकीचा प्रश्न विचारला आहे का? तुम्ही असे का हसत आहात? अवन्यानेही तिच्या जागेवरून उठून राहुलला म्हणाली, नाही नाही तसे नाही, मला माफ करा, मला तसे म्हणायचे नव्हते. तेव्हा राहुल तसाच तिच्याकडे पाहत हसत होता. खरं तर एवढा मोठा पदावर असलेली मुलगी माझ्यासारख्या साध्या सॉफ्टवेअर इंजिनियरशी लग्न का करेल असा विचारून मला हसू येत आहे. मला माहीत आहे की सिव्हिल सर्व्हिसमध्ये नोकरी मिळण्यासाठी खूप स्पर्धा लागतात, माणसाला खूप मेहनत करावी लागते. तसे तुम्ही प्रश्न विचारलाच आहे तर मी तुम्हाला सांगतो, जर माझी भावी पत्नी खरोखरच राज्यसेवेत निवडली गेली तर मी तिचा खूप अभिमान वाटेल. अवन्याने राहुलच्या डोळ्यात बघत विचारले, हो खरंच? मी इतकाच नाही तर मला हेही माहीत आहे की तिच्या नोकरीमुळे तिला कुठल्या तरी राज्यात जाऊन राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत मला एकतर माझी नोकरी सोडावी लागेल किंवा घरून काम करावे लागेल. यावर माझा काही आक्षेप नाही. सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी नोकरी कुठेही करता येते, अगदी घर बसल्याही. पण राज्यसेवा एका राज्यात राहूनच करता येते. अशा परिस्थितीत जर मी तिला माझ्या जीवनसाथी म्हणून निवडलं असेल तर मी मला नेहमीच साथ देईन आणि गरज पडली तर मी माझ्या घरची काळजीही घेईन. राहुलचे बोलणे ऐकून अवन्याच्या ओठावर हसू उमटले. तिला हसताना पाहून राहुल म्हणाला, तुम्हाला जे विचारायचे होते ते तुम्ही विचारले, पण तुम्हाला हे सर्व हवं आहे का? तुम्ही अभियांत्रिकी केले आहे आणि मी ऐकले आहे की तुम्हाला कॅम्पस निवडणूक देखील मिळाली आहे. त्यानंतर अवन्याने राहुलला तिची सर्व स्वप्ने सांगितली. हे स्वप्ने ती लहानपणापासूनच पाहत होती. तिचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला, मला माहीत नव्हतं की मी एवढी हुशार मुलगी बघायला आलोय. जर मला तुम्ही माझी जीवनसाथी म्हणून मिळाला तर याचा मला खरंच अभिमान वाटेल. संभाषणाच्या शेवटी राहुल अवन्याला म्हणाला, तुझ्या वडिलांना हे पटत नसेल तर परीक्षेचा निकाल येईपर्यंत तू त्यांच्याशी काही बोलू नकोस. हरकत नाही, मी माझ्या पालकांना पण सांगणार नाही. माझ्या आईवडिलांनी फक्त शिकलेली सून हवी आहे, बाकी काही नाही. कदाचित त्यांनी पण त्याच वेळी हे आवडणार नाही. अवन्याला त्याचं म्हणणं बरोबर वाटलं. राहुलच्या बोलण्याने तिला खात्री पटली की तिला तिच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकणार नाही. 4 महिन्यातच दोघांचे लग्न झाले आणि राहुलची नोकरी सिंगापूरमध्ये असल्यामुळे अवन्याला तिच्या सासरच्या लोकांसोबत जास्त राहायला फारसा वेळ मिळाला नाही आणि ती लग्नानंतर काही दिवसातच सिंगापूरला आली होती. तेव्हाच ती पुढच्या इंटरव्ह्यूचा निकाल आला तेव्हा अवन्या म्हणाली, आपण घरी सांगायचे की त्यांना खूप आनंद होईल ना? मग राहुल तिला थांबवत म्हणाला, नाही आत्ताच नाही. का? आता का? तुम्हाला त्यांना सांगावे लागेल आणि स्वतःच्या सुनेचे कर्तृत्व कळल्यावर त्यांना आनंद होणार नाही का? अवन्याने सहज विचारले, त्यांना नक्कीच आनंद होईल, पण तुझी निवड झाल्यावर तू त्यांना सांग, नाहीतर आत्तापासूनच ते तुझ्याकडे अपेक्षा ठेवायला लागतील आणि त्यांच्या आशा तुटल्या तर त्यांना वाईट वाटेल. राहुल म्हणाला. त्यावेळेस अवन्या स्वतःच्या आनंदात इतकी मग्न होती की तिला तिचा नवरा बरोबर वाटत होता. खरं तर राहुलने ते अवन्याला तिच्या बोलण्यातून धीर दिला होता, पण एक गोष्ट तिला सतावत होती. तिला स्वतःच्या आईवडिलांना एवढी मोठी गोष्ट लपवायची नव्हती, पण तिला माहीत होते की त्यांचे आईवडील कितीही पुरोगामी असल्याबद्दल त्यांना शिकलेली मुलगी हवी आहे. असे कितीही तर ती गोष्ट त्यांना कधीच मान्य होणार नाही. मुली सुनेच्या नोकरीसाठी आपली चांगली नोकरी सोडणे किंवा काम करणे, यात घरात ताणतणाव वातावरण असा विचार अवन्याला त्यांनी काही सांगण्यापासून थांबवले होते. ती आपल्या समाजाची विडंबना आहे. आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या कितीही झगडलो तरी आपल्या मुलाने घर सांभाळणे आणि सुनेने बाहेर काम जाऊन
कोणतेही पालक सहन करणार नाहीत. एखाद्या पालकांनी मान्य केले तरी समाज त्यांना ते मान्य करू देणार नाही. कुटुंबातील सदस्य आणि पती-पत्नी परस्पर समाज आणि चर्चेतून निर्णय घेतात, तेव्हाही आपला समाज अफवा निर्णय करू लागतो. काहीही म्हणतात, तू तर जोराचा गुलाम आहेस, तू तर त्यांना पत्नीची भीती आहेस. दोन्ही बाजूने बोलतात. तो स्त्री-पुरुष समाज त्याच्या गोष्टी का बोलतात? राहुलची भीती वाटत होती की अनन्याच्या निवडण्याबद्दल तिच्या पालकांना आता कळले तर कदाचित ते मुलाखतीला जाऊ देणार नाहीत. सुनेचे काम आणि पद हे मुलाच्या पदापेक्षा मोठे असेल तर कोणतेच पालक स्वीकारू शकत नाहीत. पुढे काय होईल राहुलने आपल्या अनन्यास साथ देणे योग्य मानले होते आणि लग्नाआधीही त्याने हाच विचार केला होता. दिवस निघून गेले आणि अनन्याच्या सल्ल्यानुसार राहुलने दिल्लीमधील नोकरीची ऑफर सोडली आणि सिव्हिल सर्व्हिससाठी मुलाखतीसाठी तयारी करून निवडाबाबत त्यांनी आई-वडिलांना काहीही सांगितले नाही. अनन्याची मुलाखत महाराष्ट्रामध्येच होती. घरच्यांना न कळवता राहुल अनन्याला महाराष्ट्रामध्ये मुलाखतीसाठी घेऊन आला. मुलाखत खूप छान पार पडली. शेवटी आपली निवड होईल अशी तिला पूर्ण खात्री होती. आता ती फक्त अंतिम निकालाची वाट पाहत होती. कोणालाही न सांगता न भेटता शहरातून परतणे अनन्याला आवडत नव्हते. पण राहुलने पुन्हा एकदा समजले की आत्ताच्या या छोट्याशा दुःखाचे नंतर मोठ्या आनंदात रूपांतर होईल. मग कदाचित या गोष्टीचं इतकं वाईट वाटणार नाही. नियोजित मुलाखतीनंतर दोघंही सिंगापूरला परतले. 2.5 महिन्यानंतर एके दिवशी अचानक राहुलच्या मोबाईलवर तिच्या वडिलांचा मेसेज आला. त्यात लिहिले होते की राहुल, सुनबाई सोबत लवकरात लवकर घरी ये, काही महत्त्वाची चर्चा करायची आहे. तो मेसेज वाचताच राहुलने लगेच त्याच्या वडिलांना फोन केला, पण त्यांचा फोन बंद होता. त्यांनी आईला फोन केला, तिचाही फोन बंद होता. लँडलाईनवरही कॉल लागत नव्हता. काय झालं कुणास ठाऊक? घाबरून काळजीने त्यांनी प्रथम अनन्याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. अनन्याने त्यांना पटकन महाराष्ट्राची तिकीट काढायला सांगितले आणि दोघंही पुढच्या फ्लाईटने महाराष्ट्रात रवाना झाले. वाटेत राहुल आणि अनन्या मनात वेगवेगळे विचार येत राहिले, पण दोघांचेही एकमेकांचे सांत्वन करत घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर राहुलच्या वडिलांनी दरवाजा उघडताच त्याला त्याचे आई-वडील बरे दिसल्याने दोघांच्याही जीवात जीव आला. त्या दोघांनाही काही विचारांआधीच राहुलचे वडील म्हणाले, या लाडके साहेब, आता तुम्ही इतके मोठे झाला आहात. घराजवळून जातानाही घरी यायला तुम्हाला वेळ मिळत नाही. तुम्ही दोघे इथं आला आणि आम्हाला कळवलंही नाही आणि आज मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की म्हणूनच मी तुला लगेच मेसेज केला. राहुल आणि अनन्या दोघंही एकमेकांकडे बघू लागले आणि विचार करू लागले की वर्तमानपत्रात काय बातमी आली आहे. तेवढंच अनन्याला काय आठवलं, पण ती धावत जाऊन वर्तमान हातात घेतलं. काही बोलण्याच्या आधीच तिची सासू तिच्याजवळ आली आणि उपहासाने तिला म्हणली, हा बेटा, काळजी करू नकोस, तुझा निकाल आला आहे. तू महाराष्ट्रात टॉप आली आहेस आणि तुझा फोटोही वर्तमानपत्रात आला आहे. सकाळपासून आपल्या नातेवाईकांना मला कलेक्टर साहेबा सासू बनवलं आहे. राहुल, का हे सगळं तू आम्हाला सांगून तुझं कर्तव्य नव्हतं का? आई बाबा, मी आणि अनन्या तुझ्याशी याबद्दल बोलणार होतो, पण निकाल लागण्या अगोदर सांगणे आम्हाला बरोबर वाटले नाही. उशीर झाला तरी आता तुला कळलंय ना? तुम्ही खुश आहात ना? आईचे हे पुन्हा उत्तम शब्द सोडला आणि ती म्हणाली, हो बेटा, आम्ही खूप आनंदी आहोत. आता सुनबाई ऑफिसला जाईल आणि मुलापेक्षा वरचे दर्जा तिला मिळेल. आता मुलालाही विचार करेल. घरून मी काम करू शकतो. आम्ही आनंदी का नसणार? तू राहशील की घरी? असं बोलताच आई, तुझ्या धाकट्या मुलालाही हेच वाटत होतं ना? तिने शिक्षण घेऊन सरकारी पद मिळावं. अनन्या तुझ्या मुलीसारखी आहे का नाही? तुला आनंद व्हायला हवा. तिने शिक्षण पूर्ण करून तिचे घर सांभाळून स्वप्न पूर्ण केले आणि मग तुम्ही दोघांनी आम्हाला नेहमीच सांगितले की तुम्हाला शिकलेली सून हवी आहे. राहुलने तिच्या आईला विचारलं. हो, आम्ही म्हणालो होतो की आम्हाला शिकलेली सून हवी आहे, पण तुला जोराचा गुलाम हो असे सांगितले. याबद्दल तू आम्हाला काहीही सांगू नकोस. तू आम्हाला हे सगळं अगोदर सांगितलं असतं तर सुनबाईंनी नोकरी जॉईन करण्याचा आनंद काय असतो ते कळालं नसतं. असो राहुल, आता नीट ऐक. तुझी पत्नी आणि आता नोकरी जॉईन करण्याचा विचार करते आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मग तुम्ही इकडे या. असं म्हणून ते सिंगापूर सोडून महाराष्ट्रात काय होणार? तेव्हा राहुलने पुढे जाऊन त्याच्या आईला उत्तर देत होते. अनन्याने त्यांना अडकवले. उलट स्वतः पुढे तिच्या सासूच्या पायाला स्पर्श करून म्हणाली, आई, अगोदर मला माफ करा. मी तुमच्यापासून काही लपवले नव्हते. नागरी सेवेसाठी निवडणूक व्हायचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले. मला काही फरक पडत नाही मी जॉईन करावे. तेव्हाच राहुलची छोटी बहीण, भाऊ आणि वहिनी तिने अचानक आले. भाऊ आणि वहिनी, तुम्ही सगळीकडे एवढ्या गंभीर मूडमध्ये का दिसताय? आई, काय झालं? असं का बघत आहे? सर्वजण कीर्तीने
घाबरतात. ना प्रश्न ना उत्तर. आई म्हणाली, निघून जा इथनं. आईच्या अशा वागण्याने राहुलला खूप आश्चर्य वाटले. शिवाय त्याला खूप रागही येत होता. त्याची आई अशी का वागत आहे त्याला समजत नव्हते. तो तिच्या आईकडे पाहत म्हणाला, आई, कीर्तीलाही इथेच थांबू दे. तिलाही तिच्या आईचे ते दुहेरी रूप बघू दे. आईची ही दुहेरी मानसिकता तेव्हा कीर्तीला म्हणाली, तू कधीच नव्हतीच आई. समजा वहिनीच्या जागी मी असते तर तू अशी वागली असतीस का? एकीकडे लाखो वेळा तू मुलीबद्दल, कीर्तीबद्दल स्वप्न बघतेस, मग तुझी मुलगी नाही म्हणून तुला आनंद होत नाही का? कीर्तीने तिच्या तोंडातून ते कटू शब्द ऐकून तिची आई अवाक झाली. क्षणभर तिने एका नजरेने मुली कीर्तीकडे आणि दुसऱ्या नजरेने अवन्याकडे पाहिले. त्याच वेळी कीर्तीला समोरच्या टेबलाकडे पडलेल्या वर्तमानपत्रात तिच्या वहिनीचा फोटो दिसला. हेच बघता तिने वर्तमानपत्रात हातात घेतला आणि ती बातमी वाचायला सुरुवात केली. काय वहिनी, तू PCS मध्ये टॉप आली आहेस? अरे वा, किती आनंद झाला. या बातमीबद्दल एवढी गडबड आहे का? तुम्ही सर्वजण असे का उभे आहात? तुम्हा लोकांना वहिनींचा अभिमान वाटला नाही का? मी खरोखरच खूप आनंदी आहे. आई बाबा, मला एक सांगा, वहिनीच्या ऐवजी जर माझा फोटो जर वर्तमानपत्रात आला असता तर तुमच्याही माझ्याबद्दल अशीच प्रतिक्रिया आली असती का? नाही ना? मग तुम्ही लोक घरातील वातावरण का बिघडवत आहात? कितीतरी वेळ शांतपणे सगळे काही ऐकणारे बोलू लागले. कीर्ती, राहुल, तुम्ही लोक तुमच्या आईला समजून घेत नाहीत. आज सकाळपासून तिने अनेकांचे टोमणे ऐकले आहेत, त्याचमुळे ती असे वागत आहे. कोणी म्हणत होतं मूनसोटी सरकारी अधिकारी असेल तर मुलाने सामान्य नोकरी करायची काय गरज आहे? तर ते कोणी म्हणाले तर अधिकारी सुनेची सासू झाल्यामुळे आम्हाला विसरू नका, कलेक्टरची तू सासू आहे, अपमानही सहन करणार नाही. राकेशजींनी त्यांच्या बायकोकडे बघितले आणि म्हणाले, शारदा, मुलांनाही त्यांची जागा बरोबर आहेत. आपण मुली आणि सून भेद करू नये. शिकलेल्या सुनेला आपण का समजावे? फक्त नावापुरते स्वतःचे आपल्या सुनेने बाहेर जाऊन नोकरी केली हे आपल्याला का आवडत नाही? आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यांची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करता नाही. त्यांनी वळून अनन्याकडे बघितले आणि म्हणाले, ठीक आहे, तुझ्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन करतो. मी तुला मनापासून खात्री देतो की हे काम तू नक्की करशील. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तेव्हाच शारदाजी म्हणाल्या, कलेक्टर मॅडम, तू मला माझी सासू म्हणणे अभिमानाने माझ्याबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल त्या आपल्या सुनेकडे गेल्या आणि म्हणाल्या, माझी प्रिय मुली, मी तुला काही क्षणापुरते जे अपशब्द वापरले त्याबद्दल मला माफ कर. आई, कसली माफी? असं बोलू नका. उलट मी तुमची माफी मागायला हवी की तुमचं मन दुखवायचं. अवन्या म्हणाली. पुढच्या क्षणी आई सासूबाईंनी ऐकले की त्यांनी अवन्यासाठी मिठी मारली. मागे कीर्ती आनंदाने म्हणाली, चला चला, सगळे तयार व्हा. माझ्या वहिनीच्या PCMने जे टॉप केले आहे, सेलिब्रेशन व्हायलाच हवे. आज आपण सगळे एकत्र हॉटेलमध्ये जाऊन जेऊया. वहिनीसोबत तुमचा प्लॅन काय आहे? तेव्हा कीर्तीचे हे बोलणे ऐकून सगळ्यांचा चेहरा उजळला. काही वेळाने अवन्या तिच्या खोलीत जायला निघाली होती. तेवढ्यात राहुलने तिला मिठी मारली आणि म्हणाले, ऐक, पुन्हा कधी असं बोलणार नाही ना. कामाची गरज नाही, केवळ या परीक्षेत निवड झाली आहे. जर तुला भविष्यात कोणतीही नोकरी, पद, दर्जा, तू यासाठी पात्र आहेस. पतीचे बोलणे ऐकून अवन्या लागली आणि म्हणाली, अरे राहुल, तुला माहीत आहे का, या सर्व गोष्टी मिळवण्यापेक्षा तुला मिळवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तू नसता तर मी हे कधीच पूर्ण करू शकले नसते. इथपर्यंतचा प्रवास तुझ्या परवानगीने स्वप्न झाली नसती. परवानगी देणारा मी कोण आहे अवन्या? शेवटी मुलींना स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवानगी का लागते? आजपर्यंत पुरुषांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. आपण फक्त स्त्री-पुरुष समानतेच्या मोठमोठ्या गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात ते कधीच आपण प्रगती मानत नाही. मग याकडे आपण दुर्लक्ष देतो. तुम्ही मला साथ दिली असं नक्कीच आहे, पण राहुल, अवन्याकडे ती आपल्या जोडीदाराला मिठी मारली. मित्रांनो, खरं सांगायचं तर हे मात्र खरं आहे. स्त्री-पुरुष समानता हे फक्त म्हणतात, काही अस्तित्वात खूप कमी लोक आणतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.